ठेवला. सन्माननीय शिंदे साहेबांनी विश्वास ठेवून महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. त्याबद्दल सर्वप्रथम आपले मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब टोटल आपल्या 18 मध्ये टोटल 20 उमेदवार उभे होते अपक्ष आणि त्या अपक्ष पार्टीचे होते. तर सर्वांनी विचार केला आपल्या माध्यमातून सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये काम होत आहेत. ते शहरी नगरसेवक आपले दीपक मिटकर आहेत आणि ते पण होतील जे होतील काय 16 तारखेला त्याचा विजय होईल त्याची काही शंका नाही. तर आपण प्रयत्न करत होतो. प्रयत्नाला यश आलं आणि शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून या ज्या सर्व अपक्ष उमेदवारांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं सर इतर कोणकोणत्या पक्षाचे उमेदवार होते का या ठिकाणी? सर्वप्रथम या पक्षामध्ये काँग्रेस असेल, सर्व अपक्ष उमेदवार, सर्व पक्षाचे मनसे असेल, या सर्वांचे उमेदवार या पक्षाच्या या प्रभागामध्ये होते. सर्वांनी आपापल्या माध्यमातून त्यांना वाटलं की बाबा या उमेदवाराच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या पाठी सर्व उमेदवारांचे प्रत्यक्ष राहायचं त्यांनी सहकार्य केलं. ओके साजरा होतोय आनंद चेहऱ्यावर दिसतो काय मी महापौर असताना मी शेवटच्या महापालिकेतल्या सभागृहात मी सांगितले की हा माझा शेवटचा सभागृहातला दिवस आहे, यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. आणि यावेळेसही मी तसं सांगितलं होतं की नवीन लोकांना संधी द्या, आपल्या शिवसैनिकांना संधी द्या. चारही लोकांना जे एक्झिस्टिंग नगरसेवक आहेत त्यांना न देता नवीन म्हणजे त्यांच्या घरात किंवा त्यांना न देता आपले जे इतर शेवटी शिवसैनिक आहेत त्यांना द्या असं मी जाहीरही केलं होतं. परंतु शेवटी पॅनल येण्याच्या अनुषंगाने पक्षाने माननीय आपले मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला पॅनल आणायचं नाही, ही आपली महत्त्वाची वेळ आहे, त्यामुळे आपल्याला निवडून लढवणं गरजेचं आहे. परंतु हे लढत असताना जे काही प्रक्रिया असतात त्या प्रक्रियेतून जे काही गोष्टी घडल्या आणि सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे आज हे शक्य झालं. आज मी या माध्यमातून जाहीर करतो की आमच्या कुटुंबातलं हे या महानगरपालिकेतलं हे शेवटचं निवडणूक असेल. यानंतर आम्ही या प्रभागाची सेवा जोपर्यंत आम्ही इथं आहोत तोपर्यंत आम्ही याच प्रभागातल्या आतापर्यंत गेली म्हणजे 92 पासून पक्षाने आम्हाला आमच्या घरात 7 वेळा म्हणजे संधी दिली आमच्या कुटुंबाला. तर त्याचं उत्तराय होण्यासाठी पक्षासाठी आणि या नागरिकांसाठी आम्ही दोघंही उभयतं पूर्ण काम करणार आहोत आणि पुढील जे काही पक्ष निर्णय घेईल पुढच्या पक्षामध्ये त्या सर्व शिवसैनिकांसाठी आम्ही पूर्णपणे काम करू एवढंच ते बोलतो. आणि आपले सन्माननीय रामदेव पाळे आलेले आहेत. एक मिनिट हात हे रामदादा शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा अमर आहे. हा सगळा विजय हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. रामदादा इथे आम्हाला शिकवण यांचा हा विजय आहे. जसं नागरिकांनी जसं मोऱ्यांना वन्स मोर दिलेला आहे तर हा जो मोऱ्यांचा वन्स मोर आहे तो सोना करेल का? संधीला सोना करणार का? नक्कीच आता जी संधी मिळालेली आहे पुढची 5 वर्षात नाही. मी तर म्हणतो नगरसेवक असो का नसो परंतु मी तुम्हाला सांगितलं की आम्ही या ठिकाणी जी आम्ही हयात जी आमची असेल
त्या पूर्ण कालावधीत आम्ही या नागरिकांची सेवा करणार. त्यामुळे आणि हे सगळे विचार जे आहेत 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे बाळासाहेबांची जी काही शिकवण आहे आणि आम्ही ज्या दिघे साहेबांच्या पटीत तयार झालेलं कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे आम्ही सत्ता असो नसो आम्ही काम लोकांची सेवा करणारच. त्याच्यामुळे आता हे तुम्हाला मी जाहीर केलं की आमच्या कुटुंबात पुढचं निवडणूक कुठलाही आमच्या कुटुंबातला माणूस निवडून लढणार नाही हे आम्ही जाहीर केलं. हा उमेदवारांचाच विजय आहे आणि हा आमच्या पूर्ण कार्यकर्त्यांचा विजय हा जास्त काय म्हणता येईल ना ॲप्ट हे राहील. कारण का जेव्हा आपण बिनविरोध निवडणूक जिंकतो तेव्हा तुमच्या समोर कार्यकर्ते नसतात म्हणून जिंकतो. तर आमच्या कार्यकर्त्यांचा आमच्यावर जो विश्वास आहे तो जिंकलेला आहे. सो पहिलं तर क्रेडिट त्यांना जातं की ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि असे की जेणेकरून जे निवडून येणारे कार्यकर्ते त्यांनी फॉर्म नाही भरले. सो त्यांचा विजय पहिला आहे तो. आणि त्यांना माघार घ्यायची तर त्यांनी माघार घेतली. काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी माघार घेतली. अपक्ष होते त्यांनी माघार घेतली. त्याच्यामुळे आमचा हा विजय साकार झालेला आहे. महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी 3 वर्षात केलेल्या कामाचा विजय आणि तो झंझावात उभा केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचे शिलेदार बिनविरोध निवडून येत आहेत. आम्ही कालच सांगितले होते उद्या तुम्हाला सुखद बातमी मिळेल आणि या महाराष्ट्रामध्ये ठाणे महानगरपालिकेसह कित्येक ठिकाणी महायुतीचे शिलेदार हे विजयी झालेले असतील. त्याप्रमाणे साहेबांच्या कामावर प्रभावित होऊन कित्येक उमेदवारांनी आज माघार घेतली आणि आपला पराभव काही लोकांना समोर दिसला त्यांनी घेतली. काही लोकांनी आम्हाला सहकार्य दाखवलं मोठ्या मनाने. त्यांचंही खूप खूप सर्व उमेदवारांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी मोठ्या मनाने माघार घेऊन आमचा विजय सुकर केला. परंतु एका गोष्टीची नक्की खंत वाटते की आमचा एक शिलेदार बिनविरोध होता थोडा वाचला, परंतु हरकत नाही. मोठ्या फरकाने 1 ते 100च्या फरकाने तो शिलेदारसुद्धा ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रचंड मताने विजय झाला नाही. असा हा दीपक बेटकरसुद्धा आपल्याला दिसेल. 16 तारखेला त्याचीसुद्धा मिरवणूक आम्ही घेऊन जाणार सुद्धा. साहेब या ठिकाणी शिवसेनेचे 4 ते 5 उमेदवार जे आहेत बिनविरोध निवडून आलेले आहेत ठाणे महानगरावर. अजून किती आकडा वाढण्याची शक्यता आहे? 4 ते 5 बिनविरोध आतापर्यंत आलेले आहेत. अजून किती? बघा एकटा होईल सर्वप्रथम झाल्या. त्याच्यानंतर जयश्री पाठक वहिनी, सुद्धा वहिनी, आता मी स्वतः झालो आहे. सरनाईक साहेबांच्या इथून झालेले असे कित्येक आता आपल्याला आकडे बाहेर येतील. ठाणे झाले, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर कित्येक ठिकाणी आपल्याला महायुतीचे शिलेदार विजय झाले.